नमस्कार मित्रांनो. स्वप्न पाहणं ही माणसाची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आपल्याला कधी चांगली स्वप्न पडतात तर कधी वाईट आणि भयंकर स्वप्न पडतात. पण काही वेळा ही स्वप्न इतकी वास्तववादी होतात की कधी कधी त्या स्वप्नांचे परिणाम माणसाच्या आयुष्यावर होऊ लागतात. ही कथा आहे अशाच एका तरुणाची जो कायम त्याच्या काल्पनिक विश्वातच जगत असतो. जणू काही त्या पलीकडे कुठले जग त्याच्यासाठी अस्तित्वातच नसते. त्याचे जगणे स्वप्नातच हरवलेले असते. पण एका रात्री असं काही होतं ज्याने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. जणू काही तो त्या स्वप्नातच अडकतो. जणू काही कोणीतरी त्याला त्यातच ओढून नेत असल्याची जाणीव त्याला होते आणि त्याचं अस्तित्व त्या स्वप्नातच हरवतं. ही कथा आहे स्वप्नात हरवलेल्या एका आयुष्याची, जिथे वास्तव आणि स्वप्नाची सीमारेषा मिटते. चला तर मग बघूयात की ते कोणते असे स्वप्न होते जे एका मुलाचे वास्तव बनते. त्याच्यासोबत काय होतं? ते स्वप्न त्याला एका अंतहीन भयाच्या चक्रात अडकवून जातं का ह्या चक्रातून तो सुटतो? बघूयात. मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे ते भयंकर स्वप्न. कथेचे मूळ नाव आहे स्वप्न. कथेचे लेखक आहेत शशांक सुर्वे. कथेला आता सुरुवात करू. तो रविवारचा दिवस होता. सायकलवरून 30 किलोमीटरचा उन्हाळ प्रवास सुरू होता. वाट फुटेल तिकडे आपली MTB सायकल चालवायची, आजूबाजूचा निसर्ग बघायचा आणि ठराविक काळानंतर मागे फिरायचं. निलेशचा प्रत्येक रविवारचा हा ठरलेला कार्यक्रम असायचा. शहरापासून काही अंतरावर दुतर्फा झाडे होती. तिथे आल्हाददायक हवा असायची. शहरी गोंगाटापासून कितीतरी विरुद्ध अशी ती जागा होती. डांबरी रस्ता होता आणि एखाद दुसरं त्या रस्त्यावरून धावणारं वाहन सोडलं तर त्या भागात माणसाचा हस्तक्षेप तसा कमीच होता. अशा या रस्त्यावरून सकाळी बाहेर पडलेल्या निलेशची सायकल धावत होती. डोक्यात असंख्य विचारचक्र सुरू होतं. निलेश एका बँकेत कामाला होता. तो नवीनच रुजू झाला होता, त्यामुळे त्याचा कामात काहीसा गोंधळ होत होता. काल म्हणजे शनिवारी त्याने साहेबांची बोलणी खाल्ली होती आणि त्याचाच राग त्याच्या सायकलच्या पॅडलवर निघत होता आणि परिणामी सायकल वेगात धावत होती. एकटाच बाहेर पडलेला निलेश तसा स्वमग्न होता. लोकात मिसळणं, गप्पा गोष्टी करणं त्याला जराही आवडत नसे आणि ह्या त्याच्या स्वभावाला अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. निलेशचे वडील बँकेत जॉब करत होते. भाऊ रोहित अजून शिक्षण घेत होता. निलेशला खरं तर लेखक व्हायचं होतं. तशा त्याच्या डोक्यात अमाप कल्पना होत्या. कॉलेज संपल्यावर त्याने लिहायला सुरुवात देखील केली होती. पण वडिलांचा हट्ट आड आला आणि अखेर निलेशने आपल्या आतील लेखकाला मारून टाकलं आणि बँकेत भरती होण्यासाठी बळजबरीनं शिक्षण सुरू केलं. पण दर रविवारी सायकल चालवत असताना त्याच्या आतील तो लेखक परत त्याच्या अंगात संचारायचा आणि डोक्यात वेगवेगळ्या कल्पना रंगवत तो सायकल चालवत दूर दूर निघून यायचा. आपल्या स्वप्नाळू कल्पना विश्वात. आजही आपल्या कल्पनेत, आपल्या स्वप्नात त्याने एका सुंदर मुलीला गुंडांच्या तावडीतून वाचवलं होतं आणि त्याच त्याच्या स्वप्नातल्या, त्याच्या कल्पनेतल्या मुलीबरोबर त्याचं प्रेम प्रकरण देखील चालू झालं होतं. स्वतःसाठी आपल्या कल्पना विश्वात एका सुंदर मुलीची त्याने निवड केली होती. आपला बँकेतला जॉब, आपलं क्षेत्र नाकारणारे आईवडील त्याच्या ह्या काल्पनिक जगात कुठेच नव्हते. फक्त त्याची सायकल आणि डोक्यातील विचारचक्र सुरू होते. त्या मुलीला गुंडांच्या तावडीतून वाचवल्याचे स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर होतं. अचानक एक तीव्र कळ त्याच्या डोक्यात शिरली आणि निलेश जमिनीवर कोसळला.
त्याच्या पायात सुद्धा एक तीव्र कळ आली आणि त्याची सायकल बाजूला पडली. तो आपला पाय पकडून जोरात हलवू लागला. पेटका आल्याने मांडीत घट्ट झालेलं रक्त दोन्ही हातांनी हलवून विरघळवू लागला. हळूहळू कळ शांत होत होती. तसे त्याचे लक्ष समोर गेलं आणि त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. त्याला कारणही तसंच होतं. तो ज्या रस्त्यावर नेहमी फिरायला यायचा तिथे एक तळे देखील होते आणि अचानक त्या तळ्याच्या कडेला एक सुंदर जुन्या बांधणीचा बंगला त्याला दिसू लागला. निलेश काही क्षण थबकलाच, कारण ह्या तळ्याजवळून तो कितीतरी वेळा गेला होता, पण हे जुन्या बांधणीचं घर त्याच्या नजरेस आजपर्यंत कधीच पडलं नव्हतं. आणि अचानक एवढं मोठं आणि जुन्या बांधणीचं घर बांधून पूर्ण करणं देखील शक्य नव्हतं, कारण मागल्या आठवड्यातच एका सुपर हिरोची कल्पना करत कथा रंगवत तो इथून गेला होता. तेव्हा ते घर तिथे नव्हतं. त्या घराला गेट नव्हतं. शंकेचे आणि कुतूहलाचे संमिश्र भाव निलेशच्या चेहऱ्यावर उमटत होते. हे घर कुठेतरी बघितलंय, पण कुठे कुठे पाहिलं आहे हे घर? त्याच्या डोक्यात विचार चमकत होते. हां, आठवलं. मागच्या महिन्यात मी ह्या कथेची कल्पना केली होती. एक जुनाट घर आणि त्यात दडलेला सोन्याचा पुरातन खजिना. हिरोचं नाव काय बरं होतं? हां, जितेंद्र. बरोबर. तो ह्या घरातील मायावी राक्षसी शक्तीला हरवतो आणि इथली सोन्याने भरलेली पेटी घेऊन आरामात जीवन जगू लागतो. पण हे कसं शक्य आहे? माझ्या कल्पनेतलं घर इथे आणि तेही अगदी सेम टू सेम. कसं काय? त्याच्या मनात विचार चमकून गेले. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर आत गेल्यावरच मिळतील कदाचित, असा विचार करत दबक्या पावलांनी निलेश आत जाऊ लागला. दार उघडच होतं. घर जरा परिचित वाटत होतं, कारण ते त्याच्या कल्पनेतलं घर होतं. दबक्या पावलांनी त्याने पुढे जाणे सुरूच ठेवले. एक अनामिक भीती त्याच्या मनात दाटून आली होती. ज्या अर्थानं मी कल्पना केलेलं घर प्रत्यक्षात उतरलं आहे, तर ह्या घराची मालकीण, ती सुंदर चेटकीण ह्याच घरात राहत असेल. ती माणसाला वश करते आणि हळूहळू क्षीण बनवते आणि नंतर ती समोरच्याला ह्याच घरात बंदिस्त करून टाकते. त्या माणसाचे अस्तित्वच नष्ट करून टाकते. त्याच्या मनात विचार सुरू होते. निलेश मागे कधीतरी रंगवलेल्या कथेची परत उजळणी करू लागला. सावध पावले टाकू लागला, पण समोर कुणीच नव्हतं. पण लांबून काहीतरी अस्पष्ट त्याच्या नजरेस पडलं. मंद सुगंध पसरला होता. तो हळूहळू पुढे सरकत होता आणि समोरचं दृश्य पाहून त्याचे डोळे अजूनच विस्फारले, कारण सकाळपासून तो ज्या मुलीला आपल्या कल्पना विश्वात गुंडांच्या पासून वाचवत होता, त्याच मुलीचं सुंदर पेंटिंग समोर दिसत होतं. ते भलं मोठं पेंटिंग अगदीच जिवंत वाटत होतं. निलेश चालत चालत त्या पेंटिंग समोर आला. गोल चेहरा, गालावर खळी, लांब सडक केस, तीच होती ती. निलेश अक्षरशः बधीर झाला. आपण स्वप्न तर बघत नाही आहोत ना, असा विचार करत असतानाच त्या पेंटिंग मधील मुलीने एक सुंदर स्मित हास्य केलं. त्याचबरोबर निलेश चपापला आणि मागे सरकू लागला आणि मागे काहीतरी पायात अडकल्यामुळे तो अचानक खाली पडला. त्याने वर बघितलं तर समोर आता काहीच नव्हतं. ना ते जुनाट घर, ना त्या सुंदर मुलीचं पेंटिंग. तो जिथे त्याच्या MTB सायकलवरून पडला होता तिथेच होता. त्याचं डोकं जड झालं होतं. त्याने आपलं डोकं हातानं धरलं. बेशुद्ध पडलो होतो की काय आपण? अरे बाप रे, 2 वाजत आले, म्हणजे 1.5 तास इथेच बेशुद्ध होतो मी. त्याने मनात विचार केला. निलेशने आपली सायकल उचलली आणि तो आता परतीच्या प्रवासाला निघाला. संध्याकाळी 7 वाजता तो घरी पोचला. तेव्हा त्याला त्याचे वडील समोरच दिसले. त्याचे वडील रागात होते. त्याने घरात पाय ठेवताच ते निलेशवर कडाडले. निलेश, बँकेतून कृष्णप्रकाश साहेबांचा फोन आला होता. तुझं लक्ष नसतं म्हणे आजकाल कामात.
सतत धुंदीत असतोस म्हणे. नाक कापशील अशानं माझं. ह्यासाठी तुला इतकं शिकवलं का? वडिलांचे हे बोलणं निलेशला नवीन नव्हतं. सायकलवरून पडल्यामुळे त्याच्या गुडघ्याला लागलं होतं. रक्त वाहत होतं. पण त्याची विचारपूस न करता वडिलांनी आपल्याला सुनावलं ह्याचं दुःख निलेशच्या मनात होतं. त्याची आई देखील आपलं सगळं प्रेम त्याच्या लहान भावाला देत होती. घरात आधीच वातावरण गरम होतं. काहीही न बोलता तो जेवून सरळ झोपी गेला. थकव्यामुळे काही क्षणात त्याचे डोळे मिटले गेले. काही वेळ गेला तसे अचानक एक नाजूकसा स्पर्श त्याच्या पायावरून फिरत असल्याचं त्याला जाणवलं. त्या स्पर्शाने तो खडबडून जागा झाला आणि समोरचं दृश्य बघून तो हादरलाच. त्याच्या समोर तीच मुलगी होती. त्याने दुपारी कल्पनेत रंगवलेली तीच मुलगी. निलेशने आजूबाजूला नजर फिरवली. तो त्या जुनाट दगडी घरात होता. खूप लागलं का हो? त्या मुलीनं विचारलं. तिचे ते प्रेमळ स्वर ऐकून निलेश थोडा ओशाळला. नाही, जास्त नाही लागलं, निलेश म्हणाला. थांबा, मी मलम लावून देते, ती मुलगी म्हणाली. तिच्या ह्या प्रेमळ आग्रहाला निलेशकडून विरोध झाला नाही. तुम्ही कोण आहात आणि मी इथे कसा आलो? निलेशनं त्या मुलीला विचारलं. त्याचा प्रश्न ऐकून मलम लावणारे ते नाजूक हात अचानक थांबले. अहो, असं काय करताय? मी तीच आहे, तुमच्याच विश्वातला एक छोटासा भाग. प्राची हे नाव तुम्हीच ठेवलं नाही का मला? ती मुलगी उद्गारली. निलेशला बोलायला शब्द नव्हते. एक एवढी सुंदर मुलगी पहिल्यांदाच त्याच्या इतक्या जवळ होती. त्यामुळे त्याचे शब्द गळ्यातच गोठले होते. तुम्ही आराम करा हं, मी परत येईन, असं बोलून ती एक स्मित हास्य करून निघून गेली. त्या रात्री निलेशला अगदी शांत झोप लागली. सकाळी मोबाईलच्या गजरानं त्याला जाग आली. त्याने डोळे उघडले. तो आपल्याच खोलीत होता. त्याने आजूबाजूला बघितलं तर तेच परिचित कोपरे, त्याच भिंती, पण ह्या सगळ्यात ती कुठेच नव्हती. ओके, हे स्वप्नच होतं वाटतं, असे बोलून त्याने चादर बाजूला केली आणि त्याचं लक्ष त्याच्या पायाकडे गेलं आणि ते दृश्य बघून तो खूपच गोंधळून गेला. त्याच्या गुडघ्यावरील जखमेवर काहीतरी चिकट पसरलं गेलं होतं, अगदी मलमासारखं. त्याच्या गुडघ्याच्या वेदना कमी झाल्या होत्या. हे सर्व काय सुरू आहे त्याला काहीच समजत नव्हतं. घड्याळाच्या काट्याबरोबर त्याचे हात सुद्धा हलत होते. आपली दैनंदिन कामे तो उरकून घेत होता. सर्व आवरून तो बँकेत गेला. पण बँकेत गेल्यावर सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच्या डोक्यात तिचाच विचार येत होता. तेच तिचे प्रेमळ शब्द त्याला आठवत होते. त्याचे कल्पना विश्व त्याच्या कामावर रंगत होतं आणि त्यातच व्हायचं तेच झालं. परत त्याच्या कामात चूक झालीच. काम आटोपून निलेश घरी पोचला आणि जेवून पटकन झोपी गेला. अंगात कंटाळा होता. त्याला पटकन झोप देखील लागली. पण पुन्हा एक थंडगार स्पर्श त्याच्या हातावर त्याला जाणवला आणि तो खडबडून जागा झाला. डोळे उघडताच त्याला दिसलं की समोर चांदणं पसरावं तसा प्रकाश पसरला होता. पाण्यावर सूर्यकिरण परावर्तित होऊन तळ्याकाठी बसलेल्या त्याच्याच डोळ्यांवर पडत होते. हा प्रकाश सहन न झाल्याने त्याने मान फिरवली. उजव्या बाजूला तीच मुलगी बसली होती. त्याच्या कालच्या स्वप्नातली तीच प्राची. ह्यावेळेस मात्र निलेश दचकला नाही. त्याने सुद्धा तिच्याकडे बघून स्मितहास्य केलं आणि दोघांच्या गप्पा रंगल्या. कित्येक तास तो आपलं सगळं जीवन तिला उलगडून सांगत होता. ती सुद्धा स्मितहास्य करत तो जे काही सांगत होता ते सर्व शांतपणे ऐकून घेत होती. वेळ आणि वरचा गुलाबी सूर्य वेगाने धावत होता आणि परत मोबाईलचा गजर झाला आणि त्या गजराने त्याला परत जाग आली. दुसऱ्यांदा पडलेलं त्या मुलीचं ते गोड स्वप्न आणि त्या स्वप्नात ऐकलेले तिचे ते सुरेल शब्द निलेशने साठवून ठेवले होते. सर्व आवरून तो नेहमीप्रमाणे कामावर पोचला. पण आज बँकेत वातावरण काहीसं गंभीर होतं.
सगळ्या ऑफिसचा स्टाफ त्याच्याकडे बघत होता. त्याला बघून बँकेतील शिपाई मॅनेजरच्या केबिनमध्ये धावत गेला आणि निलेश आल्याचं मॅनेजरला सांगितलं. तसे मॅनेजरने निलेशला तातडीने केबिनमध्ये बोलवून घेतलं. मिस्टर निलेश, काल तुम्ही परत चूक केली. लक्ष कुठं असतं तुमचं? अरुण माझा मित्र, त्याचा मुलगा तू, म्हणून गप्प बसलो. पण काल जे काही झालं ते खूप झालं. तुम्ही 2 लाख रुपये दुसऱ्या खात्यावर पाठवले. आता बास, आता सक्तीची रजा घ्या महिनाभर, त्यानंतर मग आपण बोलू, मॅनेजर म्हणाले. ह्या सर्व प्रकाराने निलेश प्रचंड घाबरला. ह्या सगळ्याचे परिणाम त्याला चांगलेच माहीत होते. मॅनेजरचा बाबांना फोन जाणार आणि ते आपल्याला चांगले सुनावणार. एक विचित्र भीती मनात भरून आली. लहानपणापासूनच घरच्यांच्या नाराजीच्या भीतीत वाढलेला निलेश बँकेतून बाहेर पडला आणि एका नदी किनारी जाऊन बसला. ह्या सगळ्याला ते रात्रीचं स्वप्न आणि ती मुलगीच कारणीभूत होती. तिचे ते मधाळ स्वर दिवसभर त्याच्या कानात घुमत होते. पण आता त्याला घरच्यांच्या नाराजीला पुन्हा सामोरं जायचं होतं. ज्यासाठी त्याने आयुष्यभर मेहनत घेतली होती तो जॉबच आता धोक्यात आला होता. घरच्या लोकांना तोंड द्यायला त्याला भीती वाटत होती. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तो तिथेच बसून होता. शेवटी काहीसं ठरवून तो जड पावलांनी घरी जायला निघाला. घरात जाताच निलेशची आई, त्याचे वडील आणि भाऊ जागेवरच थबकले. त्याचे बाबा अरुणराव त्याच्या जवळ आले आणि त्याला काही कळायच्या आत त्यांनी सणकन निलेशच्या कानाखाली लगावली. निलेशच्या आयुष्यातील ती पहिली थप्पड होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. चांडाळा, तुझा बाप आयुष्यभर बँकेत खपला, पण 5 पैशांचा घोळ कधी झाला नाही. आणि तू जन्माला तरी कशाला आलास? माझं नाक कापायला? निलेशचे वडील निलेशवर कडाडले. ह्या सर्व प्रकाराने निलेश हुंदके देत रडू लागला. मला नव्हता करायचा तो जॉब, माझं एक दुसरं स्वप्न होतं, निलेश रडतच म्हणाला. त्याचे हे बोलणे ऐकून निलेशचे वडील प्रचंड संतापले. काय घंटा स्वप्न होतं तुझं? भीक मागायची लक्षणं तुझी. आधी माहीत असतं तर शिकवलंच नसतं तुला, लावला असता दगड फोडायच्या कामाला, निलेशचे वडील ओरडले. काही न बोलता निलेश डोळे पुसत आपल्या खोलीत आला. रात्रीचे 9 वाजत आले होते. बाहेर घरच्यांचे कडवट आणि भाल्यासारखे टोकदार शब्द त्याच्या कानातून काळजात उतरत होते. त्याच्या मनात सतत एकच प्रश्न येत होता, काय चूक आहे माझी? त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. डोकं थकलं होतं. डोळे जड होऊन बंद झाले आणि त्याला गाढ झोप लागली. काही वेळाने त्याचे डोळे उघडले. डोळे उघडताच त्याला दिसलं की तो डिनर टेबलावर होता. सकाळपासून उपाशी असलेला जीव समोर चमचमीत पदार्थ बघून अगदीच कावराबावरा झाला. मंद मेणबत्तीचा उजेड आणि समोर तीच सुंदर प्राची. काही बोलायच्या आत तिने निलेशच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाली, काहीच बोलू नका. मला माहीत आहे सगळं. ह्या जगात तुझी कोणालाही पर्वा नसली तरी मला इथे आहे. ह्या जगाचा आणि माझा निर्माता आहेस तू, सो एन्जॉय, ती मुलगी म्हणाली. निलेश देखील बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. त्याने समोरच्या जेवणावर ताव मारायला सुरुवात केली. तिकडे निलेशचा भाऊ रोहितला निलेशची चिंता वाटू लागली. निलेश जेवला देखील नव्हता. रोहितने निलेशच्या खोलीचा दरवाजा वाजवला. दरवाजा उघडाच होता. रोहित दबक्या पावलांनी निलेशच्या खोलीत शिरला. निलेश पाठमोरा झोपला होता आणि त्याच्या डोक्याची एक विशिष्ट पद्धतीने हालचाल होत होती. काहीतरी चावल्याचा चपचप आवाज येत होता. रोहित दबक्या पावलांनी निलेशच्या समोर गेला आणि समोरचं दृश्य बघून तो थबकलाच. निलेशचे तोंड हालत होतं. जणू तो काहीतरी खात आहे असं वाटत होतं. मध्येच काहीतरी उचलून पीत आहे अशा पद्धतीने तो हाताच्या आणि तोंडाच्या हालचाली करत होता. पाणी गळ्याखाली उतरावं तसा त्याचा गळा वर खाली होत होता. हा काय प्रकार आहे? रोहितच्या मनात विचार चमकून गेला.
रोहित निलेशला जागे करण्याचा प्रयत्न करू लागला, पण निलेशला काही केल्यास जाग येत नव्हती. अजूनही तो आपल्या तोंडाची हालचाल करतच होता. आई वडील त्याच्यावर चिडून होते, त्यामुळे त्यांना काही सांगणं अवघडच होतं. रोहित एकटक त्याच्याकडे बघत होता. स्वप्नात असेल कदाचित, असा विचार करून रोहित तिथून बाहेर आला. तो खरोखर स्वप्नातच होता, पण हे स्वप्न वेगळं होतं. त्याने कल्पनेत रचलेलं हे जग होतं आणि त्यात तो 3-4 दिवसांपासून रमला होता. तो सुंदर दगडी वाडा, तिथे असलेली सोन्याची सजावट, आजूबाजूचा सुंदर परिसर आणि तिथे असलेली ती, म्हणजेच ती सुंदर मुलगी प्राची. कधी एकदा रात्र होते आणि आपण स्वप्नात जातो असं इतके दिवस कायम त्याला होत होतं. नेहमीसारखे सकाळी डोळे उघडले आणि ह्या खऱ्या आयुष्यात तो आला की त्याला नकोसं आणि जड जड वाटे. घरच्यांचा तोच अबोला त्याला खायला उठायचा. त्याला आता महिनाभराची सुट्टी होती. वडील तर निलेशच्या तोंडाकडे सुद्धा बघत नव्हते, कारण त्यांचं नाक कापलं गेलं होतं. त्याची आई देखील त्याच्याशी मोजकच पण खोचक बोलायची. नाही म्हणायला त्याचा भाऊ रोहित मात्र निलेशला खोदून खोदून विचारत होता, दादा, काही टेन्शन आहे का रे? नाही रे, कसलंही टेन्शन नाहीये, निलेश म्हणाला. नाही, तसं नाही. एकटाच खोलीत बंद असतोस, कुणाशी बोलत नाहीस म्हणून विचारलं, बाकी काही नाही, रोहित म्हणाला. त्यावर निलेश काहीच बोलला नाही. निलेशच्या रात्रीच्या वेळेच्या हालचाली संशयास्पद होत्या. रोहितला निलेशची आता चिंता वाटत होती. असेच दिवस जात होते. रोहित निलेशवर लक्ष ठेवून होता. प्रत्येक रात्री तो झोपेत काहीतरी विचित्र बडबडत असायचा. त्याच्या ओठांची आणि कमरेची विशिष्ट हालचाल व्हायची. त्याचं वारंवार चेहऱ्यावर फुलणारं स्मितहास्य, सगळं काहीतरी विचित्र घडत होतं. रोहित हे कुणाला सांगूही शकत नव्हता. निलेशला ह्याबद्दल विचारलं असता तो प्रचंड चिडायचा. कदाचित जॉबचं आणि घरचं एकत्रित टेन्शन असल्यामुळे तो कसल्या तरी मानसिक आजारात गेला असेल ह्याची दाट शंका रोहितला वाटत होती. रोहितचा एक मित्र होता. त्याचे वडील मनोविकार तज्ज्ञ होते. त्यांचं नाव डॉक्टर पाटील. डॉक्टर पाटील ह्यांना रोहितने निलेशच्या आजकालच्या, विशेष करून रात्रीच्या हालचालींबद्दल बोलून दाखवलं. डॉक्टर पाटील ह्यांनी निलेशला दवाखान्यात घेऊन यायला सांगितलं. पण निलेश येईल का, रोहित विचार करत होता. त्याला दवाखान्यात आणणं तर भाग होतं, कारण त्याच्या वागण्याबरोबर त्याच्या शरीरातही आता बदल होत चालले होते. त्याचे गाल बसले होते, वजन झपाट्यानं कमी होत होतं. रोहितला निलेशची चिंता वाटत होती. रोहित त्याच्यावर सारखा लक्ष ठेवून होता. त्याचा अवतार विचित्र होत चालला होता. विस्कटलेले केस, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं, मळकट टी शर्ट आणि चेहऱ्यावर सतत ते स्मित हास्य. काहीतरी आठवून सतत त्याबद्दल हसणं. जसजसे दिवस जात होते तसतसा हा प्रकार भयंकर होत गेला. आई वडिलांच्या समोर तो थोडं नॉर्मल वागायचा, पण जसे तो एकांतात जाई तसे त्याचे चाळे सुरू होत असत. एक दिवस रोहित काहीतरी कारण सांगून निलेशला डॉक्टर पाटलांकडे घेऊन आला. डॉक्टर पाटलांना तो एकदम नॉर्मल वाटत होता. त्यांनी निलेशची टेस्ट केली. ती एकदम नॉर्मल आली. सर्व काही नॉर्मल वाटत होतं. रोहितने त्यांना सगळी हकीकत सांगितली. हे ऐकून डॉक्टर पाटलांना थोडं नवलच वाटलं, कारण मनोरुग्ण शुद्धीत असताना आपल्या विकृती करत असतो, पण झोपेत असं काही करणं त्यांनी पहिल्यांदाच ऐकलं होतं. त्यांना ह्या गोष्टीचा पुरावा हवा होता. तेव्हा त्यांनी रोहितला निलेशच्या खोलीत रात्रीचं शूटिंग करायला लावलं. तसे रोहितने निलेशच्या बेडसमोर एक छोटा कॅमेरा लावला. पूर्ण एका रात्रीची चित्रफीत तयार झाली. ती चित्रफीत बघून डॉक्टर पाटील अवाकच झाले. त्या चित्रफितीत निलेशच्या विचित्र हालचाली दिसत होत्या. जणू काही झोपलेला निलेश कुणासोबत बोलत आहे असं दिसत होतं, कोणासोबत तो चालत आहे असं दिसत होतं. एकूणच रात्री तो एका स्वप्नवत जगात जगत होता. रात्री झोपेत बडबडणं वगैरे गोष्टी
एका ठराविक काळासाठीच कधी कधी घडतात, पण निलेश संपूर्ण रात्र त्याच धुंदीत असायचा. एकाच बेडवर तो पूर्ण काळ आपल्या हालचालींनी जगत होता. हातापायांच्या त्या हालचालींवरून असं वाटत होतं की तो रात्री दुसरंच कुठलं तरी आयुष्य जगत आहे. डॉक्टर पाटील यांनी निलेशला दुसऱ्या दिवशी बोलावलं आणि बोलता बोलता हिप्नोटाईज केलं, कारण त्याच्या मनात काय चालू आहे हे सगळं त्यांना जाणून घ्यायचं होतं. निलेश, मी तुला आता काही प्रश्न विचारीन, त्यांची तू उत्तरं दे. तू रात्री कुठे असतोस आणि काय करत असतोस? हिप्नोटाईज केलेल्या निलेशला डॉक्टरांनी विचारलं. तो प्रश्न ऐकून निलेशच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पसरलं. मी रात्री प्राची बरोबर असतो, तिच्या त्या आलिशान बंगल्यात, निलेश उत्तरला. ही प्राची कोण? सगळं सविस्तर सांग, काहीही लपवू नकोस, डॉक्टर म्हणाले. प्राची हे माझ्या काल्पनिक कथेतील एक पात्र आहे. मी आधी तिला वाईट समजत होतो, चेटकीण समजत होतो. माझा असा समज होता की लोकांना भुलवून ती त्या घरात खाण्याच्या आमिषाने बोलवून घेते आणि तिथे त्यांना मारून टाकते. पण मी चूक करत होतो. ती खूप चांगली आहे, ती खूप चांगली वागते माझ्याशी, निलेश म्हणाला. निलेशचे उत्तर ऐकून डॉक्टर पाटील थक्क झाले. ओके, रोहितनं सांगितलं मला की तुला लेखक व्हायचं होतं, पण वडिलांच्या हट्टापायी तू बँकेत जॉब करू लागलास. तू कोणाशी जास्त संपर्क ठेवत नाहीस, आपल्याच दुनियेत असतोस. आणि तू आत्ता सांगितल्याप्रमाणे ही प्राची, जी तुझ्या कथेतील एक पात्र आहे, चेटकीण आहे, तिच्या बरोबर असतोस, डॉक्टरांनी पुष्टी करण्यासाठी विचारलं. ते डॉक्टरांचे शब्द ऐकून निलेशच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. नाही, ती चेटकीण नाही, ती खूप चांगली मुलगी आहे. किती प्रेमानं बोलते माझ्याशी. एवढं प्रेमानं आजपर्यंत माझ्याशी कुणीही बोललं नव्हतं, निलेश काहीसा अस्वस्थ होत म्हणाला. डॉक्टर पाटील आपल्याशीच काहीतरी बोलत मान हलवत बाहेर आले. त्यांनी निलेशला त्या संमोहनातून बाहेर काढलं आणि बाहेर बसायला लावलं आणि रोहितला केबिनमध्ये बोलावलं. काहीतरी उलगडा लागल्याचे सकारात्मक भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. हे बघ रोहित, तू जे सांगितलंस आणि निलेशकडून मला जे कळालं त्यावरून हे सिद्ध होतं की त्याला लेखक व्हायचं होतं. पण तुझ्या वडिलांच्या जबरदस्तीने तो बँकेत जॉबला लागला, जे काम त्याला मान्य नव्हतं. पण त्याच्या आतील तो लेखक अजूनही जिवंत आहे. हे लेखक लोक भलतेच कमाल असतात. त्यांचं जग वेगळंच असतं. ते काहीसे मनानं हळवे असतात, मनानं कमकुवत असतात, त्रागा करून घेणारे असतात. आणि नेमकं हेच झालं आहे निलेशच्या बाबतीत. तुझ्या भावाचा स्वभाव स्वमग्न आहे. तुझे वडील त्याचा सारखा अपमान करतात. इतरही लोक त्याला काही बोलत असतात. त्यात त्याच्या कामाच्या जागी काही प्रॉब्लेम्स झाले. सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे मानसिक हल्ले त्याच्या मनावर एकदम सुरू आहेत. त्याला मानसिक आधाराची गरज आहे. पण तुझ्या शांत अबोल भावाला हे कुणाला सांगता येत नाहीये. त्यामुळे त्याने आपल्या काल्पनिक जगात प्राची हे पात्र तयार केलं आहे. त्याला तिची स्वप्न पडत आहेत आणि तो स्वप्नात तिच्याशी सगळं शेअर करतोय. हा एक मानसिक आजार आहे, डॉक्टर म्हणाले. डॉक्टरांना थांबवत रोहित मध्येच बोलला, पण डॉक्टर, त्याचं वजन कमी होतंय. रात्री तो विचित्र हालचाली करतो. मानसिक आजार असा अचानक कसा हवी होऊ शकतो? बघा तो किती अशक्त झालाय. काहीतरी इलाज असेलच की. अरे रोहित, रिलॅक्स. होतं असं कधी कधी. मानसिक आजाराचा शरीरावर देखील परिणाम होतो. मी काही गोळ्या लिहून देतो, त्याचा आपण कोर्स सुरू करू, ज्यामुळे निलेशला शांत झोप लागेल. डोंट वरी, बरा होईल तो, डॉक्टर म्हणाले. रोहितने डॉक्टरांनी दिलेली ती औषधं घेतली आणि तो घरी आला. त्या रात्री निलेश गोंधळल्यासारखा वागत होता. जेवतानाही त्याचा घास हातातच काही वेळ थांबत होता. त्याचा हा अवतार बघून त्याच्या वडिलांना अक्षरशः किळस वाटत होती. वडिलांची एक जोरदार शिवी बसताच निलेश चपापला आणि जेवू लागला. तिकडून आईचे टोमणे सुरूच होते. रोहित दोघांना गप्प करत होता.
जेवण झाल्यानंतर रोहित निलेशला आपल्या खोलीत घेऊन गेला. रोहितने डॉक्टरांनी दिलेली औषधं निलेशला दिली. काही वेळातच निलेश गाढ झोपी गेला. रोहित त्याच्या जवळच काही वेळ बसला. निलेशकडून कोणतीही हालचाल होत नव्हती. तब्बल 1.5 तास रोहित निलेशच्या बेड शेजारीच बसला होता. पण निलेश अगदी शांत झोपी गेला होता. काही दिवसांपासून होणारी त्याची तगमग शांत झाली होती. हे बघून रोहितने एक निश्वास सोडला आणि तो आपल्या खोलीत निघून आला. काही वेळ गेला आणि सकाळ झाली. सगळ्यांची आवराआवर सुरू होती. सकाळचे 8 वाजत आले होते. निलेश अजून सुद्धा झोपलाच होता. आईचा खालून निलेशच्या नावानं आरडाओरडा चालू होता. पण रोहितने तिला समजावलं. रात्री त्याला गोळ्या दिल्या होत्या, त्यामुळे झोपला असेल तो, रोहित आईला म्हणाला. वडील पेपर वाचत होते आणि पेपर वाचता वाचता निलेशचा विषय निघताच नकारात्मक मान डोलवत होते. आता 9 वाजायला आले होते. शेवटी रोहित निलेशच्या खोलीकडे निघाला. दरवाजा उघडाच होता आणि समोरचं दृश्य बघून रोहित जोरात दरवाजाला आपटलाच. निलेशच्या तोंडातून रक्त बाहेर येत होतं. सगळा बेड रक्तानं माखला होता. हाडाच्या सांगाड्याला मांस चिकटून जसा कृश देह दिसतो तसाच निलेशचा कृश देह दिसत होता. समोरचं दृश्य एकदम भयानक होतं. काहीसा आवाज झाल्यानं निलेशने आपले पांढरे फेक डोळे रोहितच्या दिशेनं फिरवले. ते भयानक डोळे बघून रोहित ओरडू लागला, बाबा बाबा. तसे अरुणराव वरती आले. निलेशची ती हालत बघून ते प्रचंड बेचैन झाले. निलेश हलू सुद्धा शकत नव्हता. पण त्याचे ते डोळे, त्यातली बुबुळं गोल गोल फिरून मदतीचं आवाहन करत होती. दोघांनी मिळून निलेशला उचललं. तो एखादा निर्जीव देह झाला होता. त्याचा देह अगदी ताठ झाला होता. निलेशच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता बघून तर निलेशची आई बेशुद्धच झाली. तिची दातखिळच बसली. निलेशची फक्त हलती बुबुळं तो जिवंत असल्याची साक्ष देत होती. रोहितने अगदी लहान मुलाला उचलावं तसं त्याला उचलून दवाखान्यात नेलं. त्याची ती अवस्था बघून डॉक्टर सुद्धा अवाक झाले. त्यांनी सगळ्या टेस्ट केल्या, पण निदान लागत नव्हतं. कालपर्यंत असलेला चांगला ठणठणीत देह आज अचानक हाडाचा सापळा बनला होता. तो अगदी ओळखू सुद्धा येत नव्हता. निलेशला ECG यंत्रे वगैरे जोडली होती. हृदयाची स्पंदनं खालीवर होत होती. डॉक्टरांना देखील रोहितच्या बोलण्यावर विश्वास नव्हता की एका रात्रीत एका ठणठणीत मुलाची ही अवस्था झाली होती. पण हा विचार करायला वेळ नव्हता. निलेशची प्रकृती खालावत होती. डॉक्टर प्रयत्न करत होते. रोहित आणि त्याचे वडील हवालदिल होऊन बाहेर बसले होते. अचानक आतून त्यांना डॉक्टरांचं बोलावणं आलं. तसे अरुणराव आणि रोहित ताडकन उठून निलेशच्या बेडजवळ पोचले. निलेशच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता, पण चेहऱ्यावर तेच एक स्मित हास्य कायम होतं. ECG मशीनची टिकटिक सुरूच होती. ती रेषा वर खाली होऊन निलेशच्या जिवंतपणाची साक्ष देत होती. नेहमी पाण्यात बघणारे त्याचे वडील पहिल्यांदाच त्याच्याकडे काळजीने पाहत होते. रोहितच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू होते, कारण त्याचा भाऊ नॉर्मल वाटत होता. निलेशने थरथरत्या हातांनी त्याच्या वडिलांचा हात पकडला. बाबा, मी जे काही सांगतोय ते नीट ऐका. माझ्याकडे वेळ कमी आहे, निलेश म्हणाला. निलेशचे हे जड शब्द ऐकून अरुणरावांना धक्काच बसला. वेळ कमी आहे म्हणजे? निलेश, तुला काहीही होणार नाही, तिथेच उभा असलेला रोहित म्हणाला. तसे निलेशने आपली मान फिरवली आणि रोहितकडे बघितलं. त्याने पुन्हा मान आपल्या वडिलांकडे केली आणि तो बोलू लागला. जे व्हायचं होतं ते झालंय. तुम्हाला आठवतं बाबा, मला लेखक व्हायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. तुमच्या हट्टापायी मी बँकेत जॉब करू लागलो, पण माझ्या कल्पनांनी माझी साथ कधी सोडली नाही. माझ्या कल्पनेतलं विश्व वेगळं आहे, पण ते काल्पनिक विश्व माझ्या खऱ्या आयुष्यावर हावी होईल असं कधीच वाटलं नव्हतं.
निलेश काय बोलतोय हे दोघांनाही काहीच कळत नव्हतं. ते सगळं शांतपणे फक्त ऐकत होते. निलेश पुढे बोलू लागला. तिला मी घडवलं. माझ्या काल्पनिक जगातील सगळ्यात ताकदवान अशी ती चेटकीण होती. मी जर लेखक बनलो असतो तर मी तिला माझ्या कल्पनेतच हरवलं असतं. तिच्यावर एखादी मोठी कादंबरी लिहून त्यातच तिला मारून टाकलं असतं. तिचं अस्तित्व मी संपवलं असतं. पण ते शक्य झालं नाही. मी जॉब करू लागलो आणि तिला हरवू शकलो नाही. एका क्षणी वाटलं ती माझ्यावर हावी झाली आहे. म्हणून तर माझ्याकडून कामात चुका होऊ लागल्या आणि तुमची बोलणी खावी लागली. हे दुःख मी कोणाला सांगू शकत नव्हतो. मनातल्या मनातच मी रडत होतो. तेव्हा ती परत आली. जी माझ्या कल्पनेच्या जगात खलनायिका होती तिलाच मी माझं दुःख सांगू लागलो. ती माणसाला भ्रमित करते आणि ओढून घेते हे माहीत असून सुद्धा मी माझ्या काल्पनिक जगात तिच्या सोबत रमू लागलो. पण मला हे कळलं नाही की ती मला ओढून घेत आहे तिच्या फायद्यासाठी. मी माझ्या कल्पनेनं तिला घडवलं आणि आता मीच तिची वेगळीच दुनिया घडवावी असा ती मला आग्रह करत आहे. त्या विश्वात ती ताकदवान असेल, त्यामुळे ती आता मला सोडणार नाही. तिला माझी सोबत आणि मला तिची सोबत आवडू लागली आहे. ती मला आपल्या जगात घेऊन जायला आली आहे, जिथे आम्ही दोघेच असू. हे शेवटचं सांगण्यासाठी तिनं मला इथं पाठवलं आहे. रोहित आणि अरुण रामांना काहीच समजत नव्हतं. आणि हो रोहित, माझ्या बेडखाली एक पेटी आहे. त्यात खजाना आहे. प्राची प्रत्येक भेटीनंतर मला नजराणा देत होती. तो तिथेच खोलीत आहे. त्याचा तुम्हाला आयुष्यात उपयोग होईल. बाबा, मला माफ करा. मी तिला हरवू शकत नाही. तिने मला काबीज केलं आहे. माझी वेळ झाली आहे. बघा, ती बोलवत आहे मला. बघा बघा. निलेश अगदी घाई गडबडीत सगळं बोलून अचानक शांत झाला. ECG मशीनवरची ती हलणारी रेष आता समांतर झाली होती. निलेशचे डोळे वर काहीतरी बघत स्मितहास्य करत होते. ते स्मितहास्य करतच त्याने प्राण सोडला. त्याच्या हाताच्या मुठी सैल झाल्या आणि अचानक खणखण करत एक सोन्याचं नाणं त्याच्या हातातून जमिनीवर पडलं. ते नाणं रोहितनं उचललं. डॉक्टरांनी निलेशला मृत घोषित केलं. निलेश जे काही बोलत होता त्याच्या त्या बोलण्याचा अर्थ कुणालाच लागला नाही. पण निलेशला जिथे पोचायचं होतं तिथे तो पोचला होता. काही दिवस गेले. निलेशचा 13वा पार पडला. हा सर्व प्रकार अगदी कल्पनेच्या पलीकडचा होता. रोहितला सगळ्यात जास्त दुःख झालं होतं. आपल्या भावाचा स्वभाव तो ओळखून होता. असाच विचार करता करता त्याला त्या दवाखान्यातील नाण्याची आठवण झाली. त्यानं कपाट उघडलं. त्यात ते सोन्याचं नाणं होतं. ते नाणं रोहितनं हातात घेतलं. त्यावर कसल्या तरी विचित्र भाषेत काहीतरी लिहिलं होतं. अचानक रोहितला काहीतरी आठवलं. तो निलेशच्या खोलीत आला आणि त्याने बेड खाली बघितलं तर एक लाकडी पेटी त्याच्या नजरेस पडली. ती लाकडी पेटी रोहितनं बाहेर ओढली आणि उघडली आणि तो अवाकच झाला. निलेशची वाक्य खरी होती. निलेशने सांगितल्याप्रमाणे त्या पेटीत असंख्य अशी सोन्याची नाणी होती. ती सोन्याची नाणी चमकत होती. अचानक निलेशच्या खोलीतील खिडकीचे दार उघडले गेले आणि सकाळच्या सोन्याच्या सूर्यकिरणांनी निलेशच्या खोलीत प्रवेश केला. त्या नाण्यांवर ती सोनेरी किरणे पडली. तशी निलेशची खोली सोनेरी प्रकाशाने उजळून निघाली. निलेशला मुक्ती मिळाली असून त्याने एका वेगळ्याच जगात प्रवेश केला असून तो आणि प्राची तिथे आनंदाने राहत आहेत ह्याची जणू तो सोनेरी प्रकाश साक्ष देत होता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा AT स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.